नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो. आज मी तुम्हाला माझं पूर्ण घर तुम्हाला दाखवणार आहोत. तर आम्ही तुम्हाला जो घर दाखवणार आहोत, हा घर आम्ही कमीत कमी 15 वर्ष झाले बिन छापलेलं होतं. हे जे दिसते तुम्हाला, हे प्लास्टर केलेलं हे आता केलं आम्ही ना. आणि अरेंजमेंट आम्ही ना कशी केली आणि पूर्ण सामान व्यवस्थितशीर किचन वगैरे आमच्या इथं काय काय आहे सगळं काही दाखवतो तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे. असं वाटलं की आम्हाला दाखवावं तुम्हाला आमचं घर. कधी ना कधी तर मी हे ब्लॉग टाकणारच होतो, परंतु आम्ही विचार केला आणि ब्लॉग बनवला आणि आता टाकत आहोत. तुम्हाला सगळं काही दाखवतो आम्ही हे व्हिडिओद्वारे. आणि कुठं कुठं म्हणजे काय काय वापर केलं, कसं म्हणजे तुम्हाला पण थोडीशी याची आयडिया येऊन जाईल. चला मग मी सुरुवात करतो. सुरुवातपासून जिथून घरामध्ये एंट्री होते तिथून मी तुम्हाला दाखवतो सगळं काही. चला तर मग. तर हे मित्रांनो, आमचा हा फ्रंटवाला आहे. हे जे आमचं हे दिसते तुम्हाला, हे जे किराणा दुकान आहे म्हणून आमचं आम्ही 5 रुपयात उन्हाळ्यामध्ये आम्ही हे विकत असतो, हे शरबत. तर हे आमची पहिली रूम आहे. हे जिथं आमची आई इथं आराम करत असते, म्हणजे आमची आईची रूम आहे. हे अशी व्यवस्था करून दिलेली आहे आईला. आणि हे जे तुम्हाला हे जे पडदे दिसते, हे पडदे आम्ही पुरे एकसारखे लावलेले आहे पूर्ण घराला. आणि हे पाण्याची व्यवस्था आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त लागते आम्हाला. हे मेन स्विच, हे वरचा सज्जा, हे असं. तर ही आईला असं इथं पंख्यासाठी हे करून दिलेलं आहे जवळच, म्हणजे इथं आराम केलं तर तिला इथून जास्त त्रास होणार नाही. तर मग आपला हे तुम्हाला हे रूम झाली दाखवून. हे फ्रंट रूम आहे आमचीवाली. ही घडी लावलेली आहे समोर. आता तुम्हाला आमची रूम दाखवतो आतमधली. आता सुरुवात इथून आहे. हे तर मित्रांनो, ही आमची रूम आहे. हे जे आम्ही टी व्ही लावली आहे इथं. टी व्हीच्या बाजूने हे जे पडदे असे तुम्हाला, हे खिडकीचे पडदे, हे दरवाजाचे पडदे, हे सगळे पडदे आम्ही एकसारखे आणलेले आहे. काही जास्त महाग नाही झालेले आहे. 200 रुपयालाच एक पडलेला होता आम्हाला. आणि हे आमचं हे बेड आहे. आम्ही इथं म्हणजे माझी मुलगी, पत्नीने आम्ही इथं म्हणजे आराम करत असतो इथं. आणि इथंच आम्ही ना ह्या जिथं आम्ही समजा इथं आराम करतो, तर इथंच हे पंख्याचं हे लाईट दिलेलं आहे. हे पंख्यासाठी बटन, म्हणजे जास्त त्रास नाही झाला पाहिजे. कारण हा पंखा आमच्या असं बरोबर वरतीच आहे. हे आमचं पुरं बेड, हा बेड आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला हे जे दिसते आहे, हे फ्रीज आहे. हा किराणा दुकान आहे आमच्या इथं, तर म्हणून हा मोठा फ्रीज आहे. मी तुम्हाला समोरच्या साईडनं पण दाखवणार आहे समोरून, ज्यावेळेस आपण दुकानाच्या आत प्रवेश करू. कारण दुकानाच्या अंडरमध्येच आमचा किराणा दुकान आहे, म्हणजे घरातच. ते बरोबर आमच्या बेडच्या समोरच बरोबर आम्ही ना हे टी व्ही लावलेली आहे, म्हणजे समोरासमोर आम्हाला हे दिसते. त्याच्यानंतर हे इकडली साईड आमचं, हे आमचं देव, हे आमचे देव आहे समजा. हे आम्ही घडी म्हणजे बरोबर आम्हाला टाईम बरोबर माहीत पडते. चला तर मग आता तुम्हाला मी माझा किचन दाखवतो. तर हे मित्रांनो माझं किचन आहे. हे पहिले वरची साईड दाखवतो तुम्हाला. हे वरची साईड, याची पूर्ण व्यवस्था, हे पुरं देखरेख हे करत असते माझी पत्नी. दिवसभर करत असते किचनमध्ये काम. हे असं असते पुरं. हे पुरे आम्ही चम्मच इकडल्या साईडनं असे ठेवलेले आहे. हे जे बी चाकू वाकू असते हे कापाचे, कांदे कापाचे, तर हे इथं ठेवतो. म्हणजे एक असा डब्बा बनवलेला आहे, तर हे व्यवस्थितशीर एका जागी राहते. त्याच्यानंतर हे चम्मच हे सगळं, हे मिक्सर वगैरे, आणि हे पाणी धुवायचं हे पॉट, हे पाण्याची व्यवस्था इथं केलेली आहे. असे भांडे
पद्धतशीर हे आमचं किचन ओटा असं बनवलं आहे पद्धतशीर. हे सिलेंडर दोन दोन आणून ठेवत असतो आम्ही. एक खतम झाला की दुसरा लगेच म्हणजे लावासाठी बरं व्यवस्था होऊन जाते. तर हे आमचं किचन. आता तुम्हाला माझा किराणा दुकान दाखवतो. किराणा दुकानाच्या आतमध्ये चला, आपल्या किराणा दुकानमध्ये आता आलो आहे आपण. आता हे माझं किराणा दुकान आहे. तर हे किराणा दुकानामधलं हे पुरं सामान व्यवस्थिशीर आम्ही असं रचून ठेवलेलं आहे. आमच्या घरातच आहे मित्रांनो हे किराणा दुकान. आणि आमच्याजवळ हे 2 फ्रीज आहे. एक हा जो आहे हा डीप फ्रीज आहे आणि एक हा जो फ्रीज आहे हा काचाचा फ्रीज आहे. याच्यामध्ये आम्ही कोल्ड्रिंक ठेवतो आणि याच्यामध्ये आम्ही आईस्क्रीम ठेवतो. हे प्रिंटर आहे, म्हणजे आम्ही झेरॉक्स पण काढून देत असतो. म्हणजे कोणाला झेरॉक्स काढायची असली तर आम्ही झेरॉक्ससुद्धा काढून देत असतो. आणि किराणा दुकानमध्ये आम्ही सगळंच काही ठेवतो, बारीक बारीक गोष्टी. त्याच्यामुळं हा माझा जोड व्यवसाय आहे. तर हे असं माझं किराणा दुकान पूर्णपणे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इथं पण अशी कार्पेट टाकून ठेवलेली आहे. हा वजनी काटा म्हणजे जुना खराब झाला, हा नवीन आणला कालच. 1700 रुपयाचा पडला मला. त्याच्यानंतर आम्ही हे गहू तांदूळ बी थोडं ठेवत असतो सगळं काही. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं आमचा जो घराचा आम्ही सजावट केली आहे, प्लास्टर केलेला आहे. तर 15 वर्ष काही होतं नाही. 15 वर्षाच्या नंतर आम्ही छपाई केली. खर्च आम्हाला जवळपास 45,000 रुपये खर्च आला याला, म्हणजे छपाई आणि त्याला पुटिंग करायला त्या पूर्ण घराला. तर त्याच्यानंतर आम्ही हे सजावट केली. त्याच्यानंतर हा ब्लॉग बनवला. ब्लॉग तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.